सोलापूर शहरातील मुख्य झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या लोधी गल्ली परिसरात एकाच घरात 5 जण बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। यापैकी 2 चिमुकल्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला, 2 महिलांची मृत्यूशी झुंज सुरू आहे, तर एक पुरुष उद्योग आला आहे। हर्ष बलराम वाले वय वर्ष 6 आणि अक्षरा बलराम वाले वय वर्ष 4 दोघे राहणार बेडर पूल लोधी गल्ली लष्कर सोलापूर या दोन्ही चिमुकल्यांच्या शासकीय रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला। विमल मोहन सिंग बलराम वाले वय वर्ष 60 आणि रंजनाबाई युवराज बलराम वाले वय वर्ष 35 या दोघी मृत्यूशी झुंज देत आहेत, तर युवराज मोहन सिंग बलराम वाले वय वर्ष 40 हे शुद्धीव आले आहेत। सोलापूर शहरातील मुख्य झोपडपट्टी असलेल्या लष्कर परिसरातील लोधी गल्ली येथे ही घटना घडली। एकाच कुटुंबातील 5 जण रविवारी 31 ऑगस्ट रोजी राहत्या घरी संशयास्पदरित्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते। सदर बाजार पोलिसांनी माहिती मिळताच त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र रात्री उशिरा हर्ष बलराम वाले आणि अक्षरा बलराम वाले या 2 चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, परंतु मृत्यूचं नेमकं कारण काय अद्याप समोर आलेलं नाही। आई, मुलगा, सून आणि 2 लहान मुलं असं बलराम वाले कुटुंब शनिवारी रात्री झोपी गेलं। रविवारी सकाळी गल्लीतील वर्दळ वाढली होती। नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठणाऱ्या बलराम वाले कुटुंबाचा दरवाजा मात्र बंदच होता। दुपारी शेजाऱ्यांना संशय आला, त्यामुळे त्यांनी बलराम वाल्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली। काही वेळाने दार तोडून आत प्रवेश करताच 5 जण बेशुद्ध अवस्थेत होते। तोंडाला फेस आला होता। सदर बाजार पोलिसांना याबाबत तत्काळ माहिती देण्यात आली। पोलिसांनी सर्व जणांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। रविवारी रात्री हर्ष आणि अक्षरा यांची प्राणज्योत मालवली, तर सासू सुनेची परिस्थिती नाजूक असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत।